तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या पार्ट 2 मध्ये. पार्ट 1 तर तुम्ही पाहिलाच असेल. ज्यानं पाहिला नसेल तो आपल्या आयडीवर टाकेला, तो एकदा नक्की पाहून घ्या. आयडीवर गेला असेल तर फॉलो करायला विसरू नका बा. तो तुम्हाला तर माहिती आहे, आपण डायरेक्ट रेल्वे स्टेशनवर पोहोचलो होतो. इथे आल्यावर घड्याळीत पाहिलं तर गाडीला एवढा टाईम होता, बापरे बाप. इथून डायरेक्ट मालच गाड्या एवढ्यातनी आईचं लक्ष आपल्यावर गेलं. का रे म्हणे बाबू, म्हणे सऱ्या गावाला ब्लॉगमध्ये घेतं म्हणे, आम्हाला घेत जा म्हणे कधी मध्ये. मग आईसोबत एक व्हिडिओ काढून घेतला. तसंच आपल्या गाडीचं आगमन झालं. एवढ्या जोरात एंट्री केली ती आपल्या गाडीनं, काय सांगा तुम्हाला. मग चढला डायरेक्ट तुमचा अंधार आणि बसला एका कोपऱ्यात. आता डायरेक्ट एवढ्यातच आपली पोचली ना बा डायरेक्ट लोगडमध्ये गाडी. लोगडून डायरेक्ट अमोनावाडीवर आली. अमोनावाडी उतरला डायरेक्ट तुमचा भाऊ डायरेक्ट कचोऱ्या घ्यायला. मग आला डायरेक्ट कचोऱ्या घ्यायला तुमचा भाऊ. घेतल्या कचोऱ्या आणि चढलो डायरेक्ट गाडीतनी. तिथने चढलो डायरेक्ट आली जोडक्यातनी गाडी. जोडक्यावरून आली डायरेक्ट काटा रोडमध्ये. काटा रोडमध्ये गाडी थांबली आणि डायरेक्ट उतरला डायरेक्ट तुमचा भाऊ गाडी. तुम्ही माझा इथे काय उतरला, हेच तर आपला मामाचा डाव काटा रोड. निघाल भाऊ तू फुल टाकत ना तुमचा भाऊ पैदल घरी जायला. ही झिपरी मला घे म्हणे आता डबल ब्लॉक मध्ये. मग हिले ब्लॉक मध्ये घेतलं आणि अचानक भयानक झाली डायरेक्ट आपल्या मामाच्या पोराची एंट्री. यानं लावली डायरेक्ट गाडी साईडला. हा चिचा तोडायलाच पाहिला. तिला म्हटलं आम्हाला घ्यायला आला का चिचा तोडायला आला. घेतली डायरेक्ट फुल ताकदनं तुमच्या भावानं हाती गाडी. तिला म्हटलं आता तू चालू मी लावलो होतं 320च्या बिडनं डायरेक्ट पोचला घरी. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये.